तर ह्या प्रॉब्लेम मी काय दिलंय, इन हायड्रोजन ॲटम इन इट्स ग्राउंड स्टेट म्हणजे n इक्वल टू 1, the first Bohr orbit of radius r1, the electron orbital speed become 1/3 when atom is raised to one of its excited state. One of it माहित नाही आपल्याला कुठे आहे. Excitement higher than ground state. Radius of orbit in that excited state असं विचारलंय. बरोबर. मग पहिलं काय दिलंय की ग्राउंड स्टेटला दिलंय, जी ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेटला काय दिलंय की R1, लेट से R1, बिकॉज आन्सर R1 मध्ये पाहिजे आपल्याला. आता ग्राउंड स्टेट म्हणजे N1 इज N1, N म्हणूया आपण. ओके. अँड इलेक्ट्रॉन N1च म्हणेल आणि N2 म्हणजे सॉल्व्ह व्हायला बरं पडेल. आणि पुढं काय म्हटलंय बघा, रेडियस दिलं ठीक आहे. सेकंड केस मध्ये इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटल स्पीड बिकम 1/3 म्हणजे इथं आपल्याला V1 काहीतरी यूज करायला पाहिजे. V पहिल्यांदा ग्राउंड स्टेटला. बरोबर. कारण प्रॉब्लेम मध्ये वेलॉसिटी आहे. मग एक्साइटेड स्टेट, येस एक्साइटेड स्टेट, ह्याची काय फाइंड करायची आहे, रेडियस R2 फाइंड करायचा आहे. ह्याचा N2 माहित नाही आपल्याला, बट ह्याचा V2 माहिती आहे बा आपल्याला. V2 किती आहे, V2 माहित किती आहे, 1/3 म्हणजे किती, V बाय 1/3. येस, V बाय. फार फॉर्म्युले अवघड आहेत, पाठ करायला पाहिजे, बट रिलेशन फार महत्वाचे फॉर MCQ. मग रिलेशन काय असतंय, रेडियस साठी रिलेशन आहे Rn इज proportional to n square. And velocity साठी रिलेशन काय, Vn is any one of you, velocity साठी inversely proportional to what, number of orbits. बरोबर. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये R2 जर फाइंड करायचा असेल तर आपल्याला N2 माहित पाहिजे. आणि V स्क्वेअर नाही, V स्क्वेअर प्रोपोर्शनल नाही, V इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू N. ओके. कुठं आलतो पण, हा, आता R2 फाइंड करायचं आहे, बरोबर आहे ना. तर N पाहिजे. मग N साठी वेलॉसिटी रिलेशन दिलंय, म्हणून आपल्याला पहिला फॉर्म्युला यूज करायचा इन टर्म ऑफ वेलॉसिटी. Vn is inversely proportional to what, N. इनव्हर्स आहे. आता फाइंड करायचं आहे म्हणजे इनव्हर्स रिलेशन आहे आपल्याला फाइंड करायचं, N2 बाय N1. N2 बाय N1. N1 किती, फर्स्ट स्टेट म्हणजे 1. तर इट इज इनव्हर्स रिलेशन V1 बाय V2. N2 N1 1 ग्राउंड स्टेट, V1 V, V2 V by 3. सो N2 आलं 3. डायरेक्टली मी काय आलं असतं की 1/3 झालं इनव्हर्स रिलेशन, म्हणजे स्टेट कुठली असणार ती, बरोबर. अंडरस्टूड. डायरेक्टली सुद्धा वेलॉसिटी 1/3 झाली म्हणजे एक्साइट स्टेट N इज 3. अंडरस्टूड. आता स्क्वेअर मध्ये मग 3 स्क्वेअर किती, 9. तर आन्सर इज सी.
का 9 म्हटलो तर बाय कॅल्क्युलेशन म्हटलं तर Rn proportional to what? N square. Direct relation. तर R2 by R1 N2 by N1 चा स्क्वेअर. इज इट राईट? बरोबर आहे ना ईशान? R2 by R1 it is N2 into 3 by 1 चा स्क्वेअर म्हणजे 9 आलं. आणि त्या मानचं फायनल R2 is 9R. 9R. Understood? Is it clear all of you? तर हा प्रॉब्लेम का आला? As option C is there. 9R1. It is 9R1.